चला मॅच चालू करा. गणेश दाभेकरला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. स्ट्राईकला कापडे या कॅप्टन. पलचिल संघाकडून सुद्धा या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय. पलचिल संघाला विशेष सहकार्य. चला बॅटिंग साठी स्ट्राईकला आहे अरविंद आणि नॉन स्ट्राईकला किरण. टॉस केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये आमचे साथीदार मित्र तो पण आहे. पहिला चेंडू त्यावरती एक धाव. एका धावाने श्री गणेश झालाय. दगावचे नियम ते बाहेर उभे आहेत ना. रामवर्धन त्यांना बाजूला घ्या. तुमच्या संघासमोर दगावचे नियम आहेत. पाय सोडून बसायचं नाहीये. रामवर्धनी संघ शिस्तीचं पालन करावं. लेफ्ट हँड बॅट्समनला आपण पाहतोय किरण. गोलंदाजी मार्गमध्ये गणेश दाभेकर. वाईट चेंडू. पंच जमिनीला समांतर हात करतायत. टॉस केला जातोय. ओके एसके कॉल. एमबी आलाय. टॉस जिंकलाय. योगेश शिलर निर्णय काय असणार आहे? सर आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. आणि समोरील संघ देखील तेवढ्याच, परंतु आजच्या सगळ्या टीम चांगल्या आहेत. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि हे SKMBचं आयोजन. नाही, आयोजनचा मी पण एक भाग आहे. आयोजन कसं असं होते SKMBने दाखवून दिले. नियम अगदी काटेकोरपणे आणि मुलांना पण शिस्त लागली पाहिजे. आणि नियोजन तर काय तालुक्यात म्हणजे सगळीकडे SKMB चाललंय. खूप सुंदर आयोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत योगी सर तुम्हाला. अबू तू टॉस जिंकला असता तर निर्णय तू काय घेतला असता? मी पण फलंदाजीच केली असती, कारण विकेट तशी एकदम पाटा विकेट आहे. तर हा मग मी पण फलंदाजीच घेतली असती बोललो. विकेट तर अशी बॅटिंगसाठी खूप चांगलीच आहे. मग फ्री माइंड बॅटिंग करून स्कोरिंग अपॉर्च्युनिटीज प्रत्येक प्लेअरला भेटेल, त्यासाठी मी पण बॅटिंगच घेतली असती. आणि हे आयोजन SKMB आयोजन तर खूपच छान आहे. म्हणजे ग्राउंड आणि विकेट बघूनच मन खुश होतं असं आयोजन. अबू आपण तू मोठमोठ्या स्पर्धा देखील खेळलास, परंतु मालिकावरील बाईक 51,000 पारितोषिक आणि मालिकावरची बाईक आहे, काय म्हणशील? मालिकावीरला बाईक आहे म्हणजे हे प्रथमच असोसिएशनच्या टुर्नामेंटमध्ये असं झालं आहे. PTPला तर होतेच, पण असोसिएशनच्या कोणत्या टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा बाईक ही आहे. तर पहिली मॅच होऊन द्या, नंतर बघू. खूप साऱ्या शुभेच्छा अबू तुम्हाला असणार आहे. टॉस जिंकलाय भैरवनाथ कापडेकोट टीमने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. थँक्यू. 2-9. त्यानंतर एक वाईट. गणेश दाभेकर गोलंदाजी करत असताना समोर बॅटर किरण. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा यशस्वी होत आहेत. 2 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलकावर धावा आहेत त्या 7. 2 ओव्हरची मॅचेस, 7 धावा धावफलकावरती. खरोखरच आयोजन कसं असावं आता प्रत्येक खेळाडू सांगतोय की ही स्पर्धा खेळण्यासाठी नेक्स्ट वर्षाची जरी बुकिंग आता घेतली तरी सर नक्कीच बुकिंग होऊन जाईल. वाईट चेंडू. गणेश दाभेकर करतोय तरी काय मैदानामध्ये. वाईट आणि नो. पुन्हा वाईट. त्याच्यावरती एक धाव. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. या 2 धावाच्या साहाय्याने संघाचा धावफलक 10 वरती दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट एका उंचीवरती जाऊन पोहोचलंय. अच्छा, या स्पर्धेमध्ये मालिकावीरला बाईक आहे. हिरोची HF डिलक्स सेल्फ स्टार्ट बाईक, ती पण. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरला 5,555 आकर्षक ट्रॉफी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 3,333 आकर्षक ट्रॉफी. एक धाव नाही, एकच धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलं 11 वरती. चला थोडं फास्ट घ्या गणेश दाभेकर आणि टीम. 11 धावा धावफलकावरती. पुन्हा किरणला पाहतोय आपण. किरणला संधी दिले. स्ट्राईकला अरविंद पासवान आहे. सॉरी, पुन्हा वाईट.
जवळ आतापर्यंत जर विचार केला गणेश दाभेकरच्या गोलंदाजीचा तर कमीत कमी 2 वाईट आणि 3 नो टाकलेत. 1 नो आणि 3 वाईट टाकलेत. हा चौकार येतोय किरणच्या बॅट मधून. या चौकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक वेगाने पुढे चाललाय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे मास्टर पाटील. यश शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क होती गणेश दाभेकर. पुन्हा व्हाईटची एजन्सीच घेतले, कारण ती बॅटची एजन्सी आहे याची, परंतु आज व्हाईटची एजन्सी घेऊन बसलाय मैदानामध्ये. धावा खर्च करतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वरती. ही धाव घेतली नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा धावफलकावरती, बिनबाद 17. चला दुसऱ्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. सन्माननीय सचिव, माजी सचिव युवराजी दाभेकर यांचा संघ आहे छावा 11. आज अनुपस्थितीमध्ये संघ खेळतोय आणि त्याचीच कमतरता कुठेतरी संघाला भासते की काय, कारण ज्या ज्या वेळी युवराजी दाभेकर असतात मैदानामध्ये त्या त्यावेळी हा संघ विजयाच्या दिशेने आपण नेहमीच पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती किशोर पवार यांना आमंत्रित केलंय. त्यांना संधी दिले. स्ट्राईकला अरविंद पासवान, किशोर पवार. किशोर पवार गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईकला अरविंद पासवान. फक्त दिशा दिले. एकच धाव. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो. दोघांनाही माहिती आहे की ही जरी आपण जिंकलो काय तरी ह्या स्पर्धेमधून बाहेर जायचं, त्यामुळे ही सर्वजण थोडं टाइम वेस्टच करू नका, कारण आपल्याला बरेचसे क्रिकेट अजून मॅचेस खेळवायचे आहेत. कारण फायनल सुद्धा जसे मॅचेस झाले तसे 4 ओव्हर 5 ओव्हरची जर फायनल झाली तरच. वाईट चेंडू नंदकिशोर मांडे, त्यांची वेगळी स्टाईल आहे. खास महाडवरून या स्पर्धेसाठी गेले 4 दिवस, आजचा 4था दिवस आहे त्यांचा डोंबिवली शहरामध्ये. एक धाव. चला थोडं फास्ट घ्या. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावाने संघाचा धावफलक तळेकर बंधू आम्हाला कळवत आहेत 20 वरती जाऊन पोहोचलाय. किशोर पवार एक उत्कृष्ट गायनचार्य, परमार्थिक वारसा असलेली व्यक्ती. झेलची संधी आणि झेलबादच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसलाय तो कापडे संघाला, श्री रामवर्धनी कापडे. चला थोडं फास्ट चल लवकर. डीजे थांबा. पहिल्या ओव्हरमध्ये 17, 17 आणि 3 20 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना रामवर्धन संघाचा येतोय हा चौकार, येतोय बाईकचा चौकार प्लस व्हाईट. 5 धावा धावफलकावरती. व्हाईट प्लस 4, 5 धावा. थोडं फास्ट घ्या मित्रांनो. बघा तुम्हाला माहित आहे तुमचं भविष्य काय, परंतु त्याचा ऑन साइडला फटका सजवलाय आणि हाही येतोय चौकार. बघा जरी आज जरी तुम्ही इथून पराभूत झाला तरी नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही विजयी होऊ शकता, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्याला क्रिकेट हा खेळ असा आहे ना की कधीही तुम्हाला यशाकडे घेऊन जाऊ शकतो, आणि ते केवनाळे आणि रामोळे दोन्ही संघांना माहिती आहे, कारण दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. पुन्हा येतोय चौकार. लगातारचे 2 चौकार आलेत. ह्या 2 चौकाराने संघाचा धावफलक वेगाने पुढे चाललाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या आणि आता जवळजवळ धावांचा
पाऊस पडतोय मैदानामध्ये तो पद्मनाभन. कापडे संघ रुपेशजी सकपाल साहेब यांच्या मालकीचा हा संघ नेहमीच आपण पाहत असतो. समोरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 34-34. लाईनअप मध्ये बाहेर जायचंय केवनाळे संघ. शिस्तीचं पालन करा. चला रामवर्धन कापडे 35 धावा बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूला संघ आहे भैरवनाथ कापडे खुद्द स्वतः आयोजक संघ आहे आणि शीर भैरवनाथ KNCC पलचिल आई कालकाई नवळाई पलचिल अभिजित जाधव. तर एका बाजूला योगेश शिलारला पाहू. एका बाजूला प्रणय कदम असेल तर एका बाजूला शुभम मुतेकर असेल. अजित चोरगे कापडे प्रीमियर लीग मध्ये ज्याने मालिका वीरचा पुरस्कार घेतला होता आणि ज्याने आपल्या संघ मालकाला बाईक मिळवून दिली होती तोच अजित चोरगे नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला खेळायला भेटेल. चला लवकर कापडे. धावसंख्या बनवायची आता 35. दोन्ही बॅटर पाठवा. केवनाळे संघ थोडं फास्ट घ्या मित्रांनो. रामवर्धनी कापडे संघ माझा तालुका माझा अभिमान. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन रजिस्टर SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक सन्माननीय आदरणीय संदीप दादा कदम सर यांच्या अध्यक्ष आणि त्यांच्या साथीला सहकार्य अध्यक्ष म्हणून जे काम पाहतात ते मंगेशजी बेलोसे साहेब. खरोखर आकर्षक ट्रॉफी आहेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं पहिल्या दिवशी चंद्रगड वॉरियर्स ढवळे हा ड गटातून संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला आणि त्यानंतर जय बजरंगबली दाभिल हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. कालच्या दिवसामध्ये कोंडवी संघ ब गटातून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नाझिमला प्राचारण केले. गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईकला विश्वनाथ. आकाश. दोन्ही आगोंडे बंधू तळेकर बंधू आगोंडे बंधू. नो बॉल. नाझिमचा पहिला चेंडू नो. नाझिमचा पहिला चेंडू नो आहे. थोडं फास्ट घ्यायचंय मित्रांनो. दुसरा नो. लगातारचे 2 नो बॉल. रामवर्धनी संघ आपण थोडस फास्ट घ्यायचंय मित्रांनो कारण बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. 2 नो आलेत लगातार. बॉलरला मला वाटतंय दंडित करण्यात आला आणि चेंजेस करतायत. नवीन बॉलर गोलंदाजी मार्क वरती. मॅच झाल्यानंतर रामवर्धनी कापडे संघ आणि केवनाळे संघ छावा 11 केवनाळे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. संदेशजी बेलोसे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चला गोलंदाजी मारुती गोलंदाज प्रतीक. उंच पुरा असा गोलंदाजला आपण पाहतोय प्रतीकला. आणि बॅटने ऑन साइडला फटका सजवला आलाय विश्वनाथच्या बॅट मधून अगदी खणखणीत असा षटकार. 6 धावा. प्रतीकचं स्वागत केले षटकाराने. 8 धावा धावफलकावरती. 35 चा पाठलाग करायचंय. 8 धावा धावफलकावरती. 35 चा पाठलाग करत असताना पहिला चेंडू वरती षटकार आलाय विश्वनाथच्या बॅट मधून. विश्वनाथ आगोंडे. चेंडू हवेमध्ये. झेलची संधी आणि झेल बाद जशास तसं उत्तर दिलंय. प्रतीकला प्राचारण केलं गोलंदाजी होते. पहिल्या चेंडू ते षटकार आला. त्यानंतर मात्र
विश्वनाथ आगोंडे बाद होतोय. पहिला धक्का बसलाय, पहिला हादरा बसलाय. तो छावा 11 केवनाळे संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. केवनाळे संघ आपला 12th मॅन पाठवा. चांगला चेंडू, बॅट आणि बॉलचा कुठलाही समोर. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगली कमबॅक केले ते प्रतीक सकपाळ्याने. डॉट एक विकेट आली. त्यानंतर डॉट चेंडू आलाय. प्रणय कदम यांचं इथे आगमन झालंय. पलशील संघ हाई डॉट चेंडू, चांगले चेंडू हाताळतोय तो आता प्रतीक. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती यश संपादन केल्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. धाव संख्या स्थिरावले. धाव संख्या 8 वरती. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. अरविंद येत आहेत आणि झेल बाद. दुसरा धक्का बसलाय. चांगली गोलंदाजी केली ते प्रतीकने. पहिला गोलंदाज नाझीम होता. नाझीमला 2 नो टाकल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी प्रतीक आला, परंतु प्रतीकने पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर त्याने जी गोलंदाजीवरती कमबॅक केलंय. 2 विकेट माघारी पाठवलेत. धावा खर्च केलेत त्या 6. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. 8 धावा धावफलकावरती. अक्षय बाब्या बोलून प्रसिद्ध असलेला अक्षयला वाईट चेंडू. धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. 35चा पाठलाग करत असताना 9 धावा धावफलकावरती. डॉट चेंडू येतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. 35चा पाठलाग करत असताना 9 धावा. अजूनही 26 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला लवकर. 6 बॉल 26. दिनेश यांना प्राचारण केलंय गोलंदाजी मार्क वरती. आपण दिनेशला एक अनुभवी गोलंदाज रामवर्धन कापडे संघाकडून दिनेशचं स्वागत केलंय. इथे फिल्डिंग खराब झाली. येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय दिनेशच्या. 4 धावांसाठी. धावफलक आकाश आगोंडेच्या बॅट मधून हा चौकार पाहिला आपण. विश्वनाथ आगोंडेने एक षटकार म्हणून तो बाद झाला. फटक्यात सजवलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतायत का तर नाही करत. एकाच धावेवरती. रुपेशजी जाधव यांचं इथे आगमन झालंय आजच्या या स्पर्धेमध्ये. डॉट बॉल येतोय दिनेशचा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगली गोलंदाजी राहिली ती दिनेशची. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर डॉट चेंडू. लगातारचा दुसरा, परंतु इथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहेत. स्ट्राईकला आकाश येत आहेत. 1च धाव बाईकची. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 धावांवरती. 35चा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलकावरती. अजून 21. ही धाव घेण्यामध्ये काहीचा रस राहिला नाही आकाशला मोठा फटका मारवायचा आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. 20 धावांची गरज छावा 11 केवनाळे संघाला. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. विजयी होतोय रामवर्धन कापडे संघ. चला दोन्ही कॅप्टन रामवर्धन कापडे आणि छावा 11 आपण दोन्ही कॅप्टननी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच साठी आपण आवाजामध्ये बदल होईल. आपण आवाज ऐकणार आहात जयजी भोसले सर यांचा. धन्यवाद. चला पुढच्या सामन्याला सुरुवात होईल. त्वरित सुरुवात होईल. मी लक्ष वेधेन. 2 डगआउट्स आहेत. डगआउटची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी डगआउट आहे स्वर्गीय जयराम निकम स्टँड आणि त्याच वेळेला
फिल्डिंग करणारा संघ हा